राम राम मंडळी आज मी बनवलाय पदार्थ शेवग्याची भाजी टाकून कोळंबी मसाला. मस्त लागतो आणि चवीला पण एक नंबर झालेला आहे. चला बनवायला सुरुवात करूया. कोळंबी घेतली मी अर्धा किलो मोठी मोठी, साफ करून स्वच्छ धुवून मीठ लावून ठेवलेलं आहे. आता भाजी घेतलेली, भाजीची पानं पूर्ण काढून टाकूया. शेवग्याची भाजी स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटण करून घेऊया. आता याच्यासाठी लागणारे मसाले: कांदा, खोबरं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि थोडासा गरम मसाला. सर्व कच्चे मसाले घेतलेले आहेत मी. तर ह्याचं पण वाटण करून घेऊया आपण. थोडंसं वेगळं काहीतरी टाकून केलं तरच मुलं खातात, आणि जर माहिती पडले ही भाजी आहे अजिबात खाणार नाहीत. एक टमाटर टाकलेलं आहे मी. आता ह्याचं वाटण करून घेऊया. वाटण झालेलं आहे. आता वाटण टाकूया कोळंबीमध्ये. आता शेवग्याची भाजी वाटण करून घेतलेली ती टाकूया. 3 चमचे टाकले, बाकीची मी ठेवली कारण मला पॉपलेट फ्राय करायची. ते पण त्याच्यामध्ये पण मी हेच वाटण वापरणार आहे. तर मिक्स करून घेऊया व्यवस्थित. 1 चमचा हळद टाकली, 1 चमचा लाल तिखट टाकलं, 1 चमचा धने आणि जिऱ्याची पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ. सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित. एक 5 मिनटं ठेवूया साईडला. फ्राय पॅनमध्ये तेल टाकले मी 2 चमचे, 2-3 पळ्या तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकलेत, 2-3 लवंगा आणि काळी मिरी टाकलेले, जिरं टाकले 1 चमचा. हिंग थोडी जास्त टाकली आहे कारण भाजीचा थोडा उग्रट वास असतो ना, त्याच्यामुळे हिंग थोडी जास्त टाकली आहे मी, म्हणजे 1 चमचाभर टाकली आहे. आता ह्याच्यामध्ये सर्व वाटण टाकून मिक्स करून घेऊया व्यवस्थित. बघू शकता तेल थोडं भरपूरच झालं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये फक्त मी ते भांड्यामध्ये लागलेलं बेटर तेवढंच पाणी टाकले, 1 पाव ग्लास. व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून ठेवूया 10-15 मिनटं. आता उकळते असं तर स्लो गॅसवरतीच ठेवायचं. बघू शकता मस्त झालेली आहे भाजी आणि खमंग सुगंध सुटलेला आहे. मुलांनीही आवडीने खाल्ली भाजी. कळलंच नाही त्यांना. रेसिपी टाकते तेव्हा कळलं की अरे बापरे, ह्या मम्मीनी काहीतरी याच्यामध्ये घोटाळा केला आहे. मस्त झालेली भाजी बनवून बघा. कोळंबी मसाला शेवग्याची भाजी टाकू.